श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना जर आपण एक करायला गेलो तर एक राहून जातं. जेव्हा आपण सकाळी फिरायला जातो ना, तेव्हा साखर झोपेचं सुख राहून जातं. जेव्हा शांततेनं पेपर वाचायला लागतो ना, तेव्हा पूजा, प्राणायाम हे राहून जातं. आणि जेव्हा दोन्ही साधायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा नाश्ता मात्र राहून जातो. धावपळ करत सगळं केलं तर आनंद मात्र हरवतो. डाएट फूड मिळमिळीत लागतं आणि चमचमीत खाल्लं तर वजन वाढतं. एक करायला गेलं तर एक राहूनच जातं. श्रोते हो, नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही, पण कुटुंबासाठी नोकरी हवी असते. आणि दोन्ही सोडायच्या कल्पनेनं भीती वाटायला लागते. लोकांचा विचार करता करता मन दुखावतं. आणि मनासारखं वागायला गेलो तर लोक दुखावतात. एक करायला गेलं की एक राहून जातं. जेव्हा आपण काही गडबडीने निघतो ना, तेव्हा सामान विसरतं. आणि जर आपण सावकाश गेलो तर उशीर होण्याची भीती वाटते. सुखात असलो की दुःख संपतं आणि दुःखात असलो की सुख जवळ फिरकत नाही. एक करायला गेलं की एक राहूनच जातं. पण श्रोते हो, या काहीतरी राहून जाण्यातच खरा जीवनातील आनंद असतोय. काहीतरी मिळाल्याचं समाधान असतंय. कारण बाळ जन्मल्याबरोबर त्याच्या रडण्यात आनंद असतो. आणि अचानक दुरावलेली व्यक्ती हे कित्येक वर्षांनी भेटल्यानंतर आनंदातही रडणं असतं. श्रोते हो, कधी रडण्यातही आनंद मिळतो तर कधी आनंदासाठी रडता येतं. ज्याला या कुठल्याच गोष्टीचं काही विशेष वाटत नाही ना, तो माणूस नसतोय, तर तो यंत्र असतोय. म्हणून श्रोते हो, आनंदानं भरभरून जगून घेऊया. आणि आजचा दिवस तो आपला आहे असं म्हणूनच जगूया. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. भोग हे भोगावंच लागतात. त्याचा भागाकार होत नसतो, पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगलं असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते. माणसानं परिस्थिती आणि वेळ बघून स्वतःला बदलायला हवं. स्त्रीचं आयुष्य फुलासारखं असतं. फुलं कधी दुसऱ्यासाठी फुलतात, दुसऱ्यांना सुगंध देतात. तसंच असतं बाईचं आयुष्य. आपलं सगळं आयुष्य ते दुसऱ्यासाठी पणाला लावते. काही फुलं देवाच्या पायावर वाहिली जातात आणि काही फुलं गजऱ्यात माळली जातात. सगळ्यांच्या नशिबात नसतं देवाची पायरी. मग आपल्या वाट्याला जे आयुष्य येईल तिथं सुगंध पसरायचा आणि आपण त्यातच आनंद मानायचा. एवढंच असतं स्त्रीच्या आयुष्यात. आयुष्यात थोडीशी मैत्री अगदी भोळ्या भाबड्या लोकांशी करा. कारण हुशार लोक तर गरजेच्या वेळी व्यस्त राहतात. असं म्हणतात, चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसांकडून अपेक्षा दोन्ही निरर्थकच. लोखंड थंड असताना मजबूत असतं, पण गरम झाल्यावर त्याला कोणीही कसाही स्वतःच्या इच्छेनुसार आकार देऊ शकतो. त्यामुळे नेहमी शांत आणि संयमी राहा. नाही तर लोक तुमचा वापर आपल्या फायद्यासाठी करत राहतील आणि तुम्हाला कळणारही नाही. घराचा उंबरठा हा जबाबदारी मागे टाकण्यासाठी नाही, तर जबाबदार बनण्याची एक नवी सुरुवात म्हणून ओलांडला जात असतो. प्रत्येक दुःख पचवण्याची ताकद नसते, पण दुःखात हसण्याची कला मात्र फक्त स्त्रीमध्ये असते. काही वाईट अनुभव मुद्दाम लक्षात ठेवायचं. आपल्या जास्तीच्या चांगुलपणाचा घेतलेला गैरफायदा लक्षात ठेवण्यासाठी. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो. पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून
कायम हृदयात राहतो. जगण्याच्या आनंदापेक्षा जगवण्याचा आनंद खूप मोठा असतो. मोहाच्या क्षणी सावध राहा, कारण तेव्हा आपल्याच भावना आपली बुद्धी भ्रष्ट करतात. क्षणिक सुखासाठी आयुष्याचा डाव हारायचा नसतो. भावना सगळ्यांना असतात, पण भावूक होऊन कधी चुकीचा निर्णय घ्यायचा नसतो. जितकं जपाल तितकं जास्त नातं बहरत जातं. सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तरं वेळ आल्यावर द्यायची असतात. ज्या नात्यात तुलना केली जाते त्या नात्यात दुरावा निश्चित असतो. जास्त लोकांचं चांगलं करायला जाऊ नका, कारण नंतर पद्धतशीरपणे आपल्यालाच वाईट ठरवलं जातं. कधीतरी स्वतःला सांगावं, वास्तवापेक्षा अस्तित्वाला जास्त महत्व असतं. नातं कोणतंही असो, रुजतं तिथंच जिथं त्या नात्याला वेळ आणि किंमत असेल. आपल्या मागं प्रामाणिक राहणारी लोक फार कमी असतात, पण जी असतात ते आयुष्यभरासाठी आपली असतात. जगाचा एक नियम आहे, जोपर्यंत तुम्ही लोकांच्या उपयोगासाठी येत आहात तोपर्यंत तुमची किंमत असणार. एकदा तुमची गरज संपली की तुमचं महत्वही आपोआप कमी होत जाणार. जेव्हा बापाच्या दारूच्या व्यसनामुळं आईची स्वप्न भंग होतात, तेव्हा त्याच्या मुलांच्या हातात दारू चांगली वाटत नाही. सरते शेवटी प्रेमात एकच गोष्ट राहते, फक्त भीक मागणं. कधी भेटण्यासाठी, कधी बोलण्यासाठी, कधी पाहण्यासाठी, कधी मनातलं मांडण्यासाठी, तर कधी फक्त आवाज ऐकण्यासाठी. खूप अवघड असतं ते म्हणजे स्वतःच्या मनात चाललेलं अतिविचारांचं गोंधळ सांभाळणं. मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसं त्याला कठोर बनवतात. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायलाही शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण आसुरी मजा लुटत असतात. सकाळी उठल्या उठल्या डोळ्यात पाणी यावं, इतकं पण वाईट आयुष्य नसावं. स्वाभिमानापेक्षा कोणतीच गोष्ट आयुष्यात मोठी नसावी. चेहऱ्यावरचं हास्य हिरावून घेणाऱ्याशी या जन्मात पुन्हा भेट नसावी. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. आयुष्यात हजार दुःख असलं तरी जो व्यक्ती चार माणसांमध्ये हसत खेळत वावरत असतो तोच आयुष्याचा खरा शिल्पकार असतो. जिथं आपलं असणं हे नसण्यासारखं असेल तिथं आपण नसलेलं चांगलं असतं. घरात भलेही मतभेद असू द्या, पण बाहेरच्या जगासमोर बाहू नेहमी खांद्याला खांदा लावून हे उभे राहिले पाहिजेत. कारण बाहू जेव्हा सोबत असतात तेव्हा जगात कोणाचीही अवकात नसते त्यांच्या नात्यात फूट पाडण्याची.